नमस्कार, मी डॉक्टर आरती पारख, IVF स्पेशलिस्ट नाशिक। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की जर IVF ट्रीटमेंट तुम्ही चूज केली आहे तर तुम्हाला कुठल्या स्टेप्समधनं जायचं आहे। तर जर काही कारणाने आपल्याला IVF ची गरज पडती आहे तर त्याच्या काही स्टेप्स आहेत, ज्यामध्ये सर्वप्रथम आपली सर्व शरीराची शारीरिक टेस्टिंग, जेणेकरून की आपले विटॅमिन्स लेवल, आपलं स्त्रीमधलं एग काउंट, हजबंडमधलं स्पर्म काउंट आणि हार्मोनल प्रॉब्लेम्स लाईक थायरॉइड, प्रोलॅक्टिन, ह्या सगळ्यांची टेस्टिंग आपण करतो, जेणेकरून की जेव्हा आपण IVF करतो आहे त्याचा सक्सेस चांगला यावा। हे सगळ्या रिपोर्टवरनं तुमची IVF ट्रीटमेंट ठरवली जाते। त्यातली पहिली स्टेप आहे की पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून स्त्रीबीज वाढीची इंजेक्शन चालू करणं, ज्याला सुपर ओव्ह्युलेशन म्हणतात। मग हा इंजेक्शनचा डोस स्त्रीच्या AMH काउंट किंवा सोनोग्राफीत AFC काउंट ह्या दोन गोष्टीवर अवलंबून असतो। तसंच स्त्रीचं वय आणि स्त्रीचं वजन हे पण लक्षात घेतलं जातं। मग हे सगळे पॅरामीटर्स लक्षात घेऊन आपण एक डोस तिच्यासाठी आणि इंजेक्शनचे टाईप तिच्यासाठी चूज करतो आणि त्या ठरलेला डोस साधारणतः 5 ते 6 दिवस दिला जातो। 6व्या दिवशी आपण त्याची परत सोनोग्राफी करतो की आपण चूज केलेला डोस हा बरोबर आहे का, जेणेकरून त्या स्त्रीमध्ये दोन्ही ओव्हरीमध्ये, अंडाशयामध्ये 4 ते 6 स्त्रीबीज वाढीला लागली पाहिजे। मग 6व्या दिवशी जेव्हा आपण सोनोग्राफी करतो आणि जर आपल्याला वाटलं की डोस बरोबर चालू आहे, वाढ बरोबर पद्धतीने होतो आहे, तर सेम डोस अजून 3 ते 4 दिवस कंटिन्यू केला जातो। जर डोजमध्ये कुठेतरी वाढीत कमतरता वाढली तर ह्या लेवलला तो डोस वाढवता येतो। खूप जास्त वाढ वाढली तर ह्या लेवलला तो डोस कमी करता येतो। मग असं निर्णय घेऊन पुढे अजून 3-4 दिवसाची इंजेक्शन देऊन परत एक सोनोग्राफी प्लॅन केली जाते। साधारणतः 9व्या ते 10व्या दिवशीच्या सोनोग्राफीला आपल्याला लक्षात येतं की आता स्त्रीबीजाची वाढ ही पूर्ण झाली आहे किंवा 1-2 दिवसात होणार आहे। त्यानुसार शेवटचं इंजेक्शन प्लॅन केलं जातं आणि पिकअपची तारीख ठरवली जाते। एक पिकअप म्हणजे की ह्या पहिल्या स्टेपमध्ये जेवढेही स्त्रीबीज मॅच्युअर झालेले आहे, मॅच्युअर म्हणजे साधारणतः सोनोग्राफीवर 18 ते 20 mm दिसणारी स्त्रीबीज, ती एकदा त्या साईजमध्ये आली की आपण ते काढण्याची डेट ठरवतो। आता हे ओवम पिकअप जेव्हा करायचं असतं, ही एक OT प्रोसिजर आहे, त्यामुळे तुम्हाला सकाळी उपाशीपोटी हॉस्पिटलला बोलवलं जातं। याच्यात एक 10 मिनिटाची भूल येते, ती तुमच्या हाताच्या नसेमधून तुम्हाला एक इंजेक्शन देऊन, झोपीचं इंजेक्शन देऊन ती भूल दिली जाते। ही भूल दिल्यानंतर आतल्या सोनोग्राफीद्वारे एक छोटीशी सुई टाकून त्या स्त्रीबीजातलं सगळं पाणी बाहेर घेतलं जातं। त्याच्यातली चांगली म्हणजे M2 क्वालिटीची स्त्रीबीज ही वेगळी काढली जातात। त्यानंतर ही सुई ही खूप बारीक असल्यामुळे यात कुठलाही टाका किंवा नंतर दुखणं हा असा विषय येत नाही। साधारणतः प्रोसिजर नंतर 2 तासात तुमची भूल उतरते आणि 3 तासात तुम्ही घरी जाऊ शकता। पण जेव्हा तुमची स्त्रीबीज बाहेर येतात तेव्हाच तुमच्या हजबंडचा स्पर्म घेतला जातो आणि 2 तासांनी त्या जेवढेही मॅच्युअर म्हणजे M2 क्वालिटीचे ओसाइट्स आहेत त्या ओसाइट्समध्ये ICSI पद्धतीने हा स्पर्म इंजेक्ट केला जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही गोळ्या औषधं देऊन घरी पाठवलं जातं। साधारणतः आपण आता जेव्हा एग आणि स्पर्म एकत्र आले तर आता आपल्याला त्याची वाढ बघायची आहे, तर साधारणतः 24 तासानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी यातली किती स्त्रीबीज वाढीला लागली ते आपल्याला कळतं, म्हणजे त्याला फर्टिलायझेशन असं म्हणतो। काही स्त्रीबीज जर चांगली नसेल किंवा स्पर्मची क्वालिटी चांगली नसेल तर कदाचित ते फर्टिलाइज होत नाही किंवा 50% 60% एग्स फर्टिलाइज होतात आणि काही अरेस्ट होतात। त्यानंतर 2nd डेला चेक केल्यानंतर परत 3rd डेला चेक केलं जातं। याच्यात आपल्याला काय ग्रेडिंग, काय क्वालिटीचे एम्ब्रिओज बनतात ते समजतात आणि पुढे 5व्या दिवसापर्यंत हे एम्ब्रिओज लॅबमध्ये वाढवले जातात। त्याला आपण ब्लास्टोसिस कल्चर म्हणतो। आता हे 5 दिवसाला काय महत्त्व आहे, तर निसर्गाने
जे नळीत वाढ दिलेली आहे एम्ब्रियोला ती 5 दिवसाची दिली आहे आणि 6व्या दिवशी जर तो क्वालिटीचा असेल तरच तो गर्भपिशवीत येतो आणि त्याचं पुढे बाळात रूपांतर होतं. त्याच पद्धतीने आपण जेव्हा IVF टेस्ट ट्यूब बेबी करतो आणि त्या एम्ब्रियोजला बाहेर वाढवतोय तर आपलाही प्रयत्न असतो की 5व्या दिवसापर्यंत आपण ती वाढवावी, जेणेकरून त्याच्यातली चांगली एम्ब्रियो सिलेक्ट होतात आणि तीच आपण गर्भपिशवीत सोडतो. तर अशा पद्धतीने आणि जे गर्भपिशवीत आपण सोडतो त्याला एम्ब्रियो ट्रान्सफर म्हटले जाते. एम्ब्रियो ट्रान्सफर हे 2 पद्धतीने केले जाते. एक तर ज्या सायकलमध्ये तुमचे श्रीबीज बाहेर घेतले आहे त्याच सायकलमध्ये जर तुम्हाला एम्ब्रियो सोडले तर त्याला फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतात. दुसरी पद्धत असते की पहिल्यांदा एम्ब्रियो बनवून घ्यायचे, ते मॅच्युअर झाले की त्याला फ्रीज करायचं आणि नेक्स्ट सायकलमध्ये परत लेअर बनवून त्याला ट्रान्सफर करायचं, त्याला फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतात. फ्रेश आणि फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफरमध्ये फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफरचा सक्सेस रेट हा जास्त असल्यामुळे फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर हे जास्त प्रचलित आहे. तर हे ट्रान्सफर झाल्यानंतर एक 10 ते 12 दिवसाची सपोर्टची गोळ्या इंजेक्शन्स दिले जातात आणि 12 दिवसांनी बीटा HCG टेस्टमध्ये IVF मध्ये हे बाळ रुजलं आहे का आणि किती स्ट्रॉंग रुजलंय याचा आपल्याला अंदाज येतो. तर ह्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुमची IVF पद्धत केली जाते. जर तुम्हाला यात काही शंका असेल तर नक्कीच IVF कन्सल्टंटचा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.